हव्वा कोणाची र कुरुंदवाडचा कुरुंदवाड शहराची पाणी पुरवठा योजना कुठे रखडली, माशी कुठे शिंकली? सत्तेतील जुना नेता हाच वाढपी होता आणि तोच झारीतला शुक्राचार्य होता. त्यामुळे योजना रखडली असल्याचा आरोप भाजपचे नेते डॉक्टर संजय पाटील यांनी राजर्षी शाहू आघाडीचे नेते रामचंद्र डांगे यांच्यावर केला आहे. कुरुंदवाड नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचा प्रचार शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी डॉक्टर पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी पाणी योजना मंजूर न होण्याला राजर्षी शाहू आघाडीतील नेत्यांना जबाबदार धरले. कुरुंदवाडमध्ये भाजपची सत्ता आल्यास विकास निधी मोठ्या प्रमाणात येऊन पाणी योजनेसह विकास कामे मार्गी लागतील असे आश्वासनही त्यांनी दिले. परवाच काही एका राष्ट्रीय पक्षाच्या मंडळाने एक आमदाराने काही कुरुंदवाडच्या पाणी पुरवठा संदर्भामध्ये काही भाष्य केलं. खास करून भारतीय जनता पार्टीने सत्तेतल्या पक्षानं केलंच काय आणि पाणी का कुरुंदवाडला दिलं नाही, अशा प्रकारची भूमिका या कुरुंदवाडने मांडली आणि कुरुंदवाडच्या पाणी पुरवठा पूर्ण होण्यामध्ये, शुद्ध पाणी कुरुंदवाडकरांना पिण्याच्या मिळण्यामध्ये सत्ताधारी पक्षाला हात आहे, असे न मिळण्यामध्ये सत्ताधारी पक्ष हात आहे, अशा प्रकारची टीका यामध्ये केली. बंधूंनो, या गावामध्ये 200 दिवस काही मंडळी उपोषणाला बसली. माझा व्हिडिओ त्यामध्ये आहे. संजय पाटील स्वतः त्या 200 दिवस बसलेल्या उपोषणामध्ये कुरुंदवाडकरांना शुद्ध पाणी मिळावं म्हणून पक्षाचे जोडे काढून मी त्या स्टेजवर बसलो होतो. तो व्हिडिओ सर्वत्र मी लावू का व्हिडिओ देऊ, जसे राज ठाकरे म्हणतात तसे ते व्हिडिओ बी लावतो मी. प्रकाश आंबेडकरांना मी घेऊन गेलो त्यांच्याकडे. आंबेडकरांनी ते आश्वासन दिले की आम्ही ताबडतोब करतो, त्याचा पाठपुरावा केला. आंबेडकरांनी सांगितलं, सेक्रेटरीने सांगितलं, शासनात सांगितलं, सगळं सांगितलं. मग माशी शिंकली येऊन दिलं, हा विषय महत्वाचा. काय म्हणते मी, माशी शिंकली कुठं, तर माशी शिंकली कुठं, तर सत्ताधारी पक्षाच्या वाढपीच तो होता जुना, तो वाढपीच झारीतला शुक्राचार्य होता. आणि त्यामुळं कुरुंदवाडला पाणी पुरवठा मिळाला नाही याची खंत मला आहे. VPN साठी कुरुंदवाडहून उमेश माळगे.